तर 6:10 आता आपला टाइमर लागणार आहे. 30 मिनिटात 5 ओव्हर नाही झाले तर 2 खेळाडू वर्तुळाच्या आत, आणि 2 जर वर्तुळाच्या आत घेतले तर वाचवणार काय. आज सन्माननीय विजय भगत साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. उपनगराध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख. ओव्हर पिच चेंडू, पहिला चेंडूवर ओहो काय झेल टिपलाय. अक्षयनी टिपलेला हा सुंदर झेल फलंदाज बाद. गोल्डन डक. बाद होऊन परतलाय गणेश. आता येतोय मयुरेश. 0-1. IPL सुरू असताना मात्र व्हॉट्सअपवर ही चर्चा खूप असते. जेव्हा पहिल्या चेंडूवर खेळाडू बाद होतो, मुंबई इंडियन्सवाले आणि चेन्नईची जर मॅच असेल तर लोक बोलतात पहिली विकेट देवाला. तर असं ही विकेट देवासाठी होती का. भूषण गोळे पहिल्याच चेंडूवर गडी बाद करतोय. सुंदर झेल अक्षय मार्फत. हळुवार पद्धतीचा ऑफ कटर चेंडू. या क्षणाला ही संपूर्ण स्पर्धा शहापूर प्रीमियर लीग 2025 हे महाभव्य दिव्य आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 3 दशकांहून अधिकचा काळ ज्यांनी क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं समर्पित केला आणि शहापूरच्या क्रिकेटचा दर्जा ज्यांनी वाढवला. शहापूर तालुक्याचं असामान्य नेतृत्व, अफाट संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क आणि राजकारणातील हुकमी एक्का म्हणून ज्यांची ख्याती सर्वदूर आहे. शहापूर शिवसेनेचा बुलंद आणि घणाघाती आवाज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शहापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख माननीय विजयजी भगत साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मी साहेबांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जबरदस्त यॉर्कर चेंडू आणि पायचीत फलंदाज बाद होऊन परततोय मयुरेश. मोठा बळी मिळवलाय भूषण गोळे. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. एका मागे एक मार्केटमधून नवीन कप बशी आणावे आणि चहा ओतताना बशी फुटावी अशी अवस्था झाली आहे सध्या. 2 गडी बाद झाले धन्वी एकादशचे. भूषण गोळे, जो विकेट्स करतो गोळे तो म्हणजे भूषण गोळे. खास साताऱ्यावरनं आलाय. साताऱ्याचं सौंदर्य दाखवणारा असा अष्टपैलू खेळाडू. आणि पहिल्याच षटकामध्ये 2 हादरे. सुमित ढेकले नॉन स्ट्रायकर एंडवर कदाचित थोडासा फ्रस्ट्रेट झालेला दिसतोय, कारण खूप कमी वेळा सुमित आपले ओपनिंग पार्टनर असे गमवत असतो. जर फरदीन काझी त्याच्या जोडीला असला तर मग प्रश्नच नाही, परंतु आज आयकॉन स्पर्धा आहे आणि गणेश 0, मयुरेश 0, सुमित ढेकले आणि त्याच्या जोडीला मनीष. 0-2 दैना झाली आहे पहिल्या षटकामध्ये, परंतु 7 षटकांचा सामना आहे आणि पॉवर प्लेमध्ये भूषण गोळे टिचून गोलंदाजी करतोय हे वाखाणण्यायोग्य. पंच हेमंत शेट्टे आणि निलेश महाजन. गोळे यांचा हा हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्या ऑफ कटरला व्यवस्थितरित्या ओळखलं. अपरकट मारले. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतोय मनीष. चांगली साथ मिळते त्याला सुमित ढेकलेकडून. सूर्य अस्ताकडे चाललाय, परंतु शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचा सूर्योदय झालाय असं म्हणू शकतो, कारण आयकॉन खेळाडू शहापूरमध्ये आणायचे आणि शहापूरवासियांना आयकॉन खेळाडूंचं क्रिकेट जवळून पाहायला मिळावं म्हणून विजय भगत साहेबांनी घेतलेला पुढाकार. शहापूर तालुका टेनिस क्रिकेटला अभिनंदन, कारण खूप मोठे मोठे आयकॉन्स तुम्ही बघणार आहात. मात्र मनीषने सुरुवात केली आहे 2 धावा. उजव्या बाजूला खेळलं इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, रिंगणाच्या आतमध्ये. तसं बघितलं तर
एक रिंगण जसा असतो तसा रिंगण नाही आहे, परंतु एखादा हिराचा आकार आहे, षटकोनीय असा हा पॉवर प्लेचा वर्तुळ म्हणावं लागेल. सुंदर फटका आणि चेंडू खूप वेगाने जातोय, मात्र शेवटच्या क्षणी त्याला थांबायचा प्रयत्न आणि एकेरीला दुहेरी धावांमध्ये खूप चांगलं कन्वर्ट करतोय मनीष. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा झालेत, 2 गडी बाद झालेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकही अवांतर धाव दिली नाही आहे. आजच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये भरपूर वेळा जेव्हा मोठे आयकॉन खेळायला येतात, दमलेले असतात, सूर गवसलेला नसतो, झोप झाली नसते. इथे त्याला कारण नाही आहे. मी 7व्यावरनं जरी आलो तर ताजा तवाना आहे आणि मी चांगली गोलंदाजी करणार. भूषण गोळे लव यू. काय षटक टाकलं त्याने. पहिल्या षटकात 2 मोठे हादरे दिलेत. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त झेल टिपला होता मागे जात अक्षय यांनी आणि त्यानंतर पायचीत. तर सुमित ढेकळे तीस मिनिटाच्या आत 5 षटकं करायचे आहेत. लक्षात ठेवा, दुखापत झाली, पाणी आला, बॅट बदलला, सर्व काय मोजलं जाणार. पहिल्या षटकाला 6 मिनिटं झालेत. थँक्यू सो मच सर. निश्चितपणानं आपण शहापूर प्रीमियर लीग 2025चा हा महापर्वाचा थरार पाहतो आहे, पण तमाम क्रिकेट शौकीनांना मला सांगायला मनसोक्त आनंद होईल की आपण या स्पर्धेच्या दरम्यान पहिला चेंडू शफल झाला, तिथे मात्र संधी निर्माण झाली आणि या षटक क्रमांक 2 मधल्या पहिल्या चेंडूवर हा जबरदस्त हादरा दिला गेला. तिसरा धक्का धन्वी स्पोर्ट्सच्या टीमला. थँक्यू सो मच. निश्चित या सामन्याच्या पूर्वार्धाला आपण सुरुवात केली आहे. पूर्वार्धातल्या पहिल्या पर्वामध्ये आपण माईकवरनं ज्यांना ऐकतोय, जबरदस्त समालोचन शैली ज्यांच्याकडनं पाहायला मिळते. जसजसा ही शाम संध्या रजनीच्या दिशेनं हाक मारत याजवळ जाईल, तसतसं तुम्हाला क्रिकेटमधले आणखी बारकावे ज्यांच्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीमधनं श्रवण करायला मिळतील, ऐकायला मिळतील. आपण मायक्रोफोनवरनं ऐकत आहात, समालोचन कक्षामधनं ऐकत आहात. गेली कित्येक दशकं या टेनिस क्रिकेट विश्वावरती किंवा टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी ओथंबून अतिशय प्रगल्भतेनं या टेनिस क्रिकेट विश्वाचा गाडा अभ्यास केलाय, प्रत्येक खेळाडूचा खेळ ज्यांनी जवळून पाहिलाय आणि आज टेनिस क्रिकेट विश्वातल्या दिग्गज समालोचकांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं ते सन्माननीय हरीश पंड्या सर. आपण त्यांना ऐकत आहात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या शहापूर नगरीमधनं टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज आपण ऐकत आहात. सेकंड इनिंगमध्ये आणखी एक आज गेस्ट अपिअरन्स आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ते आज ऑफिशियल कॉमेंटेटरची भूमिका बजावणार आहेत. त्यांची देखील मी एक वेगळी ओळख ते ज्या वेळेला स्थानापन्न होतील त्यावेळेला करून देईल. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत निश्चितपणानं. पंच म्हणून आज आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतात हेमंत शेट्टी सर आणि त्याचबरोबर निलेशजी महाजन सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संदेशजी किस्मतराव. मी वन्स अगेन समालोचन कक्षाची धुरा पुनश्च एकदा हरीशजी पंड्या सर यांना सोपवतो. नवीन षटकाला सुरुवात होत आहे आणि 22ला पहिल्या चेंडूवर सुमित ढेकळे यांच्या गडी मिळाला. दादूने झेल टिपला होता स्क्वेअर लेगला. सुमित खूप क्वचित स्क्वेअर लेगला बाद होतो, तो इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर फटके मारताना बाद होतो. आजचा जो पुढील सामना आहे तो हार्दिक 11 आणि NP स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये होणार आहे. पहिला डाव संपेल तेव्हा नाणेफेक होणार आहे. लोअर फुल टॉस चेंडू हवेमध्ये आणि अजून एक गडी बाद होत आहे. ओ हो, काय सुरू आहे. वेताळ स्वामी एकादश यांनी 4 मोहरे टिपलेत. सुंदर झेल दादू यांच्या मार्फत. दादूला दाद दिली पाहिजे कारण दादू क्षेत्ररक्षणाचा दादा आहे असं म्हणावं लागेल. पहिला सुमित ढेकळे यांचा झेल आणि आता त्याने जो झेल टिपला तो कैलास यांचा, म्हणजे एकूण 4 गडी बाद झालेत.
काय जबरदस्त क्रिकेट वेताळ स्वामी एकादश या संघाकडून आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे गोल्डन डक पूर्ण शहापूर शहराला वेळ लावणारी ही स्पर्धा शहापूर नगरपंचायतचे उपनगर अध्यक्ष सन्मान्य विजयभाई भगत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नावातच विजय आहे आणि विजयभाई तुम्ही हे जे हायमास्ट लाईट्स लावले तिथे आल्यानंतर म्हणजे अगदी काल अभिबरोबर मी बोलतो सर पाऊस येऊ द्या पाऊस आला तरी काय हरकत नाही आम्ही शहापूरवाले आहोत आणि शहापूरवाले जे आहेत ते काही करू शकतात आणि ते करून दाखवलं म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट आहे. सर पाऊस आला तर रबरची होईल पाऊस नाही आला तर टेनिसची होईल पण होईल हा जो शब्द आहे ना ही गॅरंटी आहे विजयभाई भगतची आणि ती गॅरंटी आज आपल्याला बघायला मिळाली. स्पर्धेला सुरुवात झाली 5च संघांमध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा साखळी पद्धतीची. तर एकामागे एक असे गडीबाज हळूवार पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू थांबून येतोय. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्या कारणाने चेंडूचा बाउन्स जो आहे तो चांगला बघायला मिळतोय. धावसंख्या 4 गडी बाद झाले ते 4 धावसंख्या 4. जो आयकॉन खेळाडू आहे तो पॉवर प्लेमध्ये 2च्या 2वर नाही टाकू शकत. हां म्हणजे लक्षात ठेवा. हो चांगली मूवमेंट आहे काय जबरदस्त ओव्हर भावेश यांचं आणि विकेट मेडन जोरदार टाळ्या होऊन द्या मित्रांनो. शहापूर प्रीमियर लीग सुपर हिट झाली आहे म्हणजे सुपर हिटचा सर्टिफिकेट आज वेताळ स्वामी या संघाने दिला आहे. पहिला चेंडूवर गडी आणि नंतर आता विकेट मेडन. व्हॉट अ क्रिकेट टुर्नामेंट. बोल रहा है हॅपी क्या बात आहे. अशी नावं खूप कमी बघायला मिळतात. पंजाबी लोकांमध्ये सिंधी लोकांमध्ये ही नावं जास्त असतात. हॅपी लकी टिकू रिकी आपल्यामध्ये बंड्या जंप्या पक्या मन्या दादू. पण दादूला मानलं पाहिजे काय 2 झेल टिपलेत आज दादूनी. 6:10 आपला सामना सुरू झाला आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर 6:23 झालेत. 13 मिनिटामध्ये आपण 2 षटक टाकलेत. नवीन षटक घेऊन येतोय हॅपी. डाव्या हाताने मारा करतोय इनसाइड आउट मारायचा प्रयत्न चेंडू जाऊन पडद्याला लागतोय. एक धाव घोषांकित आहे. धावसंख्या झाली ती 5. फलंदाजी करतायत सध्या मनीष आणि महेश. अतिशय चांगला चेंडूचा टप्पा चेंडूची दिशा आणि चेंडूची गती जर बघितली तर भूषण गोळे मनीष आणि हॅपी भावेश भूषण भावेश आणि हॅपी तिघांनी काय गोलंदाजी केली आहे. एकाने पाय रचला दुसऱ्याने कळस चढवला आणि आता तिसरा जो आहे तो विजयाची मोहर मारतोय की काय. ओव्हरपिच चेंडू होता आणि हळूवार पद्धतीने खेळत 1 धाव पूर्ण केली आहे. शहापूर प्रीमियर लीगमध्ये स्वागत. सुंदर लोगो SPLचा तुम्ही बघत आहात. 3 वेगळ्या रंगामध्ये SPL आणि एक बॉल आहे. tenniscricket.in वर याचं थेट प्रक्षेपण 150पेक्षाही जास्त देशांमध्ये आणि 70-70चा बॉल. अजून एकही चौकार षटकार लागला नाही आहे.
फोर पिच चेंडू होता, हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न आणि अजून एक गडी बाद होतोय. आतापर्यंत येणारे सर्व झेल टिपलेत. जितेशने टिपलेला हा झेल आणि 5वा गडी बाद. सहा धावा 5 गडी बाद. आता उतरलाय दर्शन बांदेकर. अब मेरा समय आ गया है. चलचित्रांमध्ये जो नायक उतरतो ना, तो अशा वेळेला उतरतो जेव्हा नायिका खलनायकच्या अड्ड्यामध्ये फसलेली असते आणि तो नायिकेला खलनायकच्या अड्ड्यातून बाहेर काढतो. दर्शन बांदेकर सुप्रीमो ट्रॉफीमध्ये मारलेला षटकार कोणी विसरू शकत नाही. मालवण म्हणा, सिंधुदुर्ग म्हणा, गोवा म्हणा, दर्शन बांदेकरच्या नावाची लोक शपथ खातात. असा फलंदाज. हॅपी समोर. चांगला चेंडू. यष्टीवेधक गोलंदाजी. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू. भूषण गोळे, तदनंतर भावेश आणि आता हॅपी. गोलंदाजीचे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि विटामिन म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत हे तिघे. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक चोटी धाव. मात्र धावबाद झाले असते, परंतु अगदी योग्य वेळी ते पोहोचले सुखरूप आणि एक धाव पूर्ण केली गेले. या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 7 वर. गडी बाद झालेले आहेत ते एकूण 5. हार्दिक 11 आणि NP स्पोर्ट्स या दोघांनी आपली प्लेइंग 11 रेडी ठेवायची आहे आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला आहे. मर्यादित षटकांचा क्रिकेटमध्ये पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. असा येऊ असा मॉनिटर आणलाय. षटक तुम्ही टाकू शकणार नाही. लक्ष द्यावं लागणार आहे आयोजन समितीला आणि त्यांची बारीक करडी नजर आयोजन समितीची म्हणावी लागेल. सन्मान्य विजयभाई भगत स्वतः आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि विजयभाई आपण नेहमी विजयी व्हावे अशा आमच्याकडून शुभेच्छा. अक्कलकोटचे स्वामी समर्थचे कट्टर भक्त आणि होऊ शकत नाही काय अनर्थ जेव्हा तुमच्या आयुष्यात असेल स्वामी समर्थ. तर विजयभाई भगत आज जबरदस्त कामगिरी. उपनगराध्यक्ष म्हणून शापूर नगर पंचायतमध्ये नवीन षटक घेऊन येतोय भावेश. विकेट मेडन ज्यांनी टाकलं आणि त्याला सामोरं जातं दर्शन बांदेकर. पॉवर प्लेचं अंतिम षटक, षटक क्रमांक 4. पहिला चेंडू टोलावून मारायचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला. दर्शन बांदेकर चेंडूवर नजर काढून घेतली होती. नवीन खेळपट्टी, नवीन मैदान, नवीन स्पर्धा आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळाडूंना फोकस करणं खूप गरजेचं असते. दर्शन बांदेकर हजारो किलोमीटर ट्रॅव्हल करून इथे आला आहे आणि दर्शनचं प्रदर्शन हे खूप महत्त्वाचं राहणार आहे या स्पर्धेमध्ये. धन्वी एकादश या संघासाठी सर्व मोठमोठे फलंदाज बाद झाल्यानंतर तो आला आहे. ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. आज गीतेश म्हणा, दादू म्हणा, अक्षय म्हणा, काय जबरदस्त कॅचिंग राहिली आहे वेताळ स्वामी संघाची. एक स्लिप ठेवण्यात आली, एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर. फुलटॉस चेंडू आणि हा पहिला चौकार दर्शन बांदेकर यांच्या बॅटमधून खणखणीत.
भावेशनी मेडनवर जरी टाकलं तरी फुलटॉस बॉल हा ब्लँक बॅरर चेक सारखा असतो. सही करून त्यातनं 4 धावा वसूल केल्यात आणि हा पहिला आक्रमक फटका. धावसंख्या 11 झाली आहे. अजून एक चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. धावसंख्या 12. तसं बघायला गेलो तर दर्शन बांदेकर आणि भूषण गोळे एकमेकांची झेरॉक्स कॉपीज म्हणावं लागेल, कारण भूषण गोळे हा सुद्धा हार्ड हिटर आहे आणि त्याला तुम्ही दुसऱ्या डावामध्ये बघणार आहात. परंतु आताच्या घडीला सध्या परिस्थिती 12 बाद. ऑनच्या दिशेने एक धाव. हळूहळू धावा आता गोळा केले जात आहेत. धावसंख्या झाले 13. फुलटॉस चेंडू आणि हा जबरदस्त फटका. 4 धावा. कडक शॉट. चार ओवर का खेल समाप्त हुआ है. 17 रन बने हैं. 4 ओवर के बाद अब ड्रिंक्स इंटरवल है. ये भी एक बहुत यूनिक स्टाइल है. ड्रिंक्स इंटरवल के लिए रिक्शा और रिक्शा में पानी पहुंचाया गया है. आनंद लीजिए. शहापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचं हे भव्य आयोजन. मेगा स्क्रीन तुम्ही बघत आहात. मैदानामध्ये साईड स्क्रीन आहे. सुंदर असे डगआउट्स बनवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे समालोचन कक्ष आहे. बँड पथक आहे आणि रिक्षा. राकेश आरज. कामावर जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला. तर सध्या परिस्थिती जर बघितली तर गणेश बाद झाला, सुमित बाद झाला, मयुरेश बाद झाला. हे 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. कैलास शून्यावर गेला. 5 धावा काढत मनीष गेला. आता महेश खेळतोय. 2 वर दर्शन खेळतोय. 10 वर सर्व काही दर्शनवर अवलंबून असणार आहे. भावेश ने अपने 2 ओवर पूरे किए हैं. पहले ओवर में 4 रन, फिर मेडन ओवर, फिर 3 रन और फिर 10 रन. पूरे हिंदुस्तान की नज़रें जिस पर है वो शाहपुर प्रीमियर लीग. 5 टीमें, 1 विजेता. 2 दिन का फॉर्मेट है लीग मैचेस. बॉलर एंड पर अपने ओवर की शुरुआत भूषण गोळे. बहुत बढ़िया चेंज ऑफ पेस. गेंद की दिशा, उसकी गति, उसका टप्पा, तीनों को अपना कंट्रोल बताते हुए सुपर्ब डिलीवरी. और अच्छी बात ये रही कि फील्डर्स ने बॉलर्स का साथ निभाया है कैच करते समय. बढ़िया बॉल अपील की जा रही है. परफेक्ट यॉर्कर. भूषण गोळे. जब भी मैं बैट्समैन देखूं मेरा दिन दीवाना बोले. गोले गोले हे गोले, गोले गोले हे गोले. टेनिस बॉल के साथ भूषण गोले उसी तरह है जिस तरह
कुलचे के साथ छोले। और पिच बॉल थी और डीप कवर में खेलते हुए एक रन जरूर लिया। देखिए अब रन थोड़ा खुलकर बन रहे हैं। शुरुआत में थोड़ा टेंटेटिव बल्लेबाजी थी। स्कोर है 18, 5 विकेट के नुकसान पर। दर्शन बांदेकर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है क्योंकि पता है। और अब असली मजा है क्योंकि दो बड़े क्रिकेटर्स, दो आइकॉन आमने सामने। देखे कौन सा आइकॉन बाजी मारेगा। वाइड यॉर्कर 19, दर्शन बांदेकर। रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, इनफैक्ट मुंबई इंडियंस के साथ जिसका नाता रहा नेट बॉलर के रूप में, बहुत बड़ा इतिहास है दर्शन का। बिल्कुल जड़ में आती हुई गेंद, बॉटम एंड का इस्तेमाल किया। अब दर्शन बांदेकर को भी पता है कि भूषण गोले एक चतुर गेंदबाज है, इसके सामने मैं जोखिम नहीं लूंगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 20। भूषण गोले की अनुशासन भरी गेंदबाजी, स्टंप टू स्टंप, बल्लेबाजों को फोर्स किया है खेलने के लिए। अभी हवा में है, क्या एक और कैच हो जाएगा? बहुत दूर से आना पड़ रहा है, बट व्हाट अ कमिटमेंट एंड ही इज आउट। बाला एक्सीलेंट कैच बाय अक्षय रखाड़े। क्या कैच लिया, लगभग 15 से 20 कदम क्रिकेट के अखाड़े में छा गया रखाड़े। और यहां पर छठा विकेट, नया बैटर है आतिश। परमानेंट लाइट्स वाला ये मैदान है। वाकई में विजय जी, मैं आपको बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूँगा कि इस मैदान के पास परमानेंट लाइट्स है और शाहपुर नगर पंचायत के लिए आप जो काम कर रहे हैं उसमें क्रिकेट को भी आपने प्राधान्य दिया है। पूरे पूर्व शाहपुर, अभी तक आपने इस टूर्नामेंट का पहले मैच का प्रदर्शन देखा है। इट्स गोइंग टू बी अ ग्रेट नाइट। गोले की बढ़िया गेंद, इस बार फुल फेस ऑफ द बैट ऑफर किया था, रनआउट होते होते बच गए। एक चीज पक्की है, वेताल स्वामी के फील्डर्स जो है ये बॉर्डर पर खड़े भारतीय सैनिक की तरह है। हमारी इजाजत के बगैर यह परिंदा भी पर नहीं मार सकता। तो यहां पर भूषण गोले का एक बेहतर ओवर समाप्त होता हुआ। व्हाट अ बॉलर। आइकॉन के रूप में जब आप आते हैं तो आप एक वैल्यू लेकर आते हैं और वो वैल्यू यहां पर बताता हुआ भूषण गोले। भूषण ये वेताल स्वामी टीम का आभूषण है, गेंदबाजी का आभूषण भूषण गोले। इस टीम के एक और आइकॉन है प्रथमेश मात्रे पिट्टू, और इनको आप एक्शन में देखेंगे, बहुत जबरदस्त क्रिकेटर। देयर इज रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल, सभी में बहुत जबरदस्त प्रदर्शन है रायगढ़ के फुंडे गांव का प्रथमेश मात्रे। तो बराबर 30 मिनट में उन्होंने अपने ओवर्स पूरे किए हैं, इसलिए कोई शिक्षा नहीं है। ठंडी हवा, छाए हुए बादल, माथे की पहली गेंद, ताकतवर प्रहार, गेंद और बल्ले का संपर्क हुआ, आवाज यहां तक सुनाई दी थी। बहुत जबरदस्त। दूर दराज पर आप देखते हैं पहाड़ियां, काय डोंगर, काय झाड़ी, काय टूर्नामेंट,
सर्व एकदम ओके। मात्रे की बढ़िया गेंद, अपील की गई है वहां पर विकेट कीपर द्वारा। यस ही इज इनसाइड एज। एक्सीलेंट कैच बाय अक्षय अधिकारी। बढ़िया निप बैकर बॉल अंदर की जानिब कटती हुई और विकेट कीपर अक्षय अधिकारी जिन्होंने मैच की पहली बॉल पर जो कैच लिया था। कैचेस विन मैचेस। और क्या बॉलिंग का प्रदर्शन रहा है। वेताल स्वामी टीम के बॉलर की तारीफ की जाए उतनी कम है। भूषण, फिर हमने देखा भावेश, फिर हैप्पी और अब प्रथमेश। स्कोर अभी भी रुका हुआ है। कुल मिलाकर 21 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स। कमजोर स्कोर है। एक और बढ़िया गेंद। देखिए रायगढ़ का ग्रामीण क्रिकेट दरअसल में इतना बढ़िया है कि लगभग तमाम बड़े क्रिकेटर्स ग्रामीण क्रिकेट खेलते हैं। किरण पवार, रजत मुंडे, सुमित डोंगड़े, आकाश तारेकर, मयूर वाघमारे, रजत मुंडे। Oh, what a Yorker! Oh my God! Toe crusher, sensational ball of the match. LBW. Shravan out. Wicket number 8. आउट हो गए श्रावण और इम्पैक्ट प्लेयर के रूप में अब उतरता हुआ मयूरेश की जगह पर आ चुका है जयदीप भोंडिवले। शाहपुर का नाम पूरी दुनिया में पहुंचाने वाले कुछ क्रिकेटर्स रहे, उसमें जयदीप भोंडिवले इनफैक्ट शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर जो खेला। और इस खिलाड़ी के पास ज़बरदस्त प्रतिभा है। इसके छोटे कद पे मत जाइए, हाइट कम है लेकिन फाइट ज़्यादा है। और जिस तरह जेडी बैटिंग कर रहे हैं, बॉलिंग कर रहे हैं, इज ए वेरी गुड ऑलराउंडर। धनवी 11। पिट्टू की धीमी गेंद, उंगलियों को फेरा था, बॉल हवा में रही, चिप शॉट था। बहुत चतुर बॉलिंग प्रथमेश मात्रे की। प्रथमेश मात्रे के ओवर की अब एक गेंद शेष है। स्कोर है 22 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स। 30 से 35 तक जाने का प्रयास होगा, आसान नहीं होगा। पूरे मैच में अब तक कोई 6 नहीं लगा है। 2 चौके लगा चुके हैं दर्शन बांदेकर। इस बार ग्लांस कर दिया बैकेट ऑफ स्क्वायर। स्कोर 23 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स आफ्टर 6 ओवर्स। और दोनों को आप देखें, एक की हाइट कम है और एक की हाइट ज़्यादा है। वेस्ट इंडीज़ में किसी ज़माने में इसी तरह के प्लेयर्स हुआ करते थे, रॉय फ्रेडरिक्स एंड गॉर्डन ग्रीनिच। उनका एरा याद आ गया, द गोल्डन एरा ऑफ वेस्ट इंडीज ऑफ 80s। और 1980 के ही दशक में हमारे अंपायर अजीत पुत्रन दादर यूनियन के लिए खेलते हुए तहलका मचा रहे थे। और आज हमारे लिए मजीद खुशी की बात है कि मुंबई क्रिकेट एसोसिएशन के ऑफिशियल ऑब्जर्वर, अंपायर, लेजेंडरी प्लेयर, कोच, तो आखिरी ओवर करेंगे दादू। दर्शन बांदेकर के पास ये आखिरी मौका है। स्कोर अभी भी टिका हुआ है 23 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स। दर्शन बांदेकर, आदित्य नाम है उनका।
और दादू के सामने है दर्शन। पटकी हुई गेंद, यस, लगा तो सिक्स, लगा 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 लगा, सिक्स लगा। $29 for 8। पिकअप शॉट, बॉल के लेंथ को जल्दी पिकअप कर लिया। नए गेंदबाज का लूजनर बॉल था दर्शन बांदेकर, इसीलिए पूरी दुनिया में जाना जाता है। और तुरंत देखिए अब दादू के पास 3 खिलाड़ी पहुंच गए। दादू आपको क्या करना है, दादू आपको ये नहीं करना है, आपको ये करना है, लेकिन गेंद तो दादू को ही करनी है। और दादू के सामने बल्लेबाजी का दादा दर्शन बांदेकर। आज भी कोकण में कहा जाता है, चांदा ते बांदा पर्यंत बांदेकरांची चर्चा। 29 for 8। इस बार बेहतर बॉल थी, नीची भी रही और एंगल बनाकर की गई लवली कमबैक बॉल। हाई क्वालिटी का क्रिकेट आप देख रहे हैं यहां पर। जयदीप भोंडीवले वहां पर बात करने चले गए। लॉन्ग एंड शॉर्ट, they remind you of Roy Fredericks and Gordon Greenwich। दर्शन बांदेकर तमाम गेंदें खेले तो भी टीम का फायदा हो सकता है। वाइड एंड फुल। दर्शन बांदेकर के पास रन बनाने की वो कला है, और अगर ये स्कोर 50 तक भी ले गए तो मेरे ख्याल से जबरदस्त कमबैक कहा जाएगा। हार्दिक 11 और एनपी स्पोर्ट्स टॉस के लिए तैयार रहें। वाइड बॉल, एक नेचुरल एंगल बनाकर क्रीज के कोने से गेंदबाजी हो रही है, और ऐसा करते समय बॉल के टप्पे पर नियंत्रण नहीं रख पा रहे। पहले 6 ओवर तक मैच में जो टीम का बोलबाला रहा, आखिरी ओवर में एडवांटेज उनसे छीना जा रहा है। स्कोर की तरफ तवज्जो करें। स्कोर 31 फॉर 8 विकेट्स। अभी भी काफ़ी गेंदें बची हैं। पहले 5 विकेट जल्दी गिर गए थे, लेकिन उसके बाद दर्शन आया है। नीलेश महाजन, हेमंत शेट्टी हमारे 2 अंपायर है। आप देख रहे हैं शाहपुर प्रीमियर लीग 2025। शाहपुर तालुका क्रिकेट एसोसिएशन इसके आयोजक हैं। फिर से वाइड बॉल। बॉलिंग के मामले में जो टीम मारवाड़ी कंपनी के अकाउंटेंट की तरह कंजूस थी, अब यहां पर थर्ड अंपायर रिफर किया गया वाइड के लिए। अचानक रन खुल गए और धनवी 11 दुआ कर रही है, और मैंने सुना है जब दुआ ऊपर जाती है तो ऊपर से आशीर्वाद आते हैं। दर्शन बांदेकर और यहां पर थर्ड अंपायर, और बॉल चेक किया गया है नहीं, ये भी चेक करने को कहा गया है। तो वाइड बॉल है, ये बता दिया अंपायर ने। अब बॉल चेक है या नहीं ये बताएंगे। दूध का दूध, पानी का पानी। अंपायर्स विल डू इट राइट अवे। टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है वेताल स्वामी 11। मैच के पहले ही बॉल पर आउट हो गए थे गणेश। अक्षय अधिकारी ने कैच लिया था पीछे की तरफ जाते, और उसके बाद विकेटों की झड़ी लग गई। और अजीत पुत्रन अब हमारे साथ जुड़ चुके हैं। वेरी सीनियर अंपायर एंड सीनियर क्रिकेटर, लेजेंडरी क्रिकेटर। इट्स अ लीगल बॉल। थैंक यू। वाइड बॉल। अजीत पुत्रन, जिन्होंने सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजेकर जैसे खिलाड़ियों के साथ क्रिकेट खेला हो एक टीम में, आप उनके साथ बैठ जाइए, किस्से और कहानियां खत्म नहीं होगी। इतनी कहानियां हैं अजीत के पास।
और इसीलिए कहा जाता है किताबों पे धूल जमने से कहानियां खत्म नहीं होती। लोअर फुल टॉस बॉल, ताकतवर प्रहार है दर्शन बांदेकर, एक रन पूरा किया। बॉल को जल्दी पकड़ने की वो जल्दबाजी महंगी पड़ेगी। दर्शन बांदेकर 2 रन ले लिए। न कद बड़ा न पद बड़ा, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा। दर्शन बांदेकर इस वक्त सबसे बड़ा प्लेयर। 34 फॉर 8। 3 बॉल हुए, 3 बॉल अभी बाकी है। क्या दर्शन 50 के मैजिक नंबर को टच करेंगे? इट विल बी अ चेरी ऑन द केक। वाइड बॉल पीछा नहीं छोड़ रहा है। वाइड बॉल और सिगरेट स्मोकिंग न करे न करने दे, पड़ेगा महंगा। उनका कंधा जो है, कंधा और कलाई, इसका कोऑर्डिनेशन बैठ नहीं पा रहा है। लोअर, ओ बैट छूट गई हाथ से। बैट छूट भी गई, टूट भी गई, लेकिन चौका मार दिया। अनोखी घटना। एक्सीलेंट शॉट। कितनी बार क्रिकेट में ऐसा हुआ है कि हाथ से बैट छूटा हो, बैट टूटा हो और चौका लगा हो? मेरे ख्याल से 1 लाख में 1-2 बार। ऋषभ पंत के हाथ से भी तो गया था, क्या हुआ? लेकिन ये दर्शन बांदेकर है, ये अपने बल्ले में रन बांध कर आया है। 39 फॉर 8। 2 बॉल अभी भी बाकी है, 50 हो सकते हैं और स्कोर हो गया 50 तो फिर मैच में मजा आएगा। आखिरी ओवर करते हुए दादू, और दादू के सामने दाद देनी पड़े ऐसी बल्लेबाजी दर्शन बांदेकर की। बहुत सारे वाइड बॉल का नुकसान हुआ है, यहां पर फायदा हुआ है धनवी 11 का वेताल स्वामी 11 के सामने। बढ़िया बॉल, ये बॉल की जरूरत थी। अब ये बॉल ने मैच में वापस ला दिया वेताल स्वामी टीम को। लास्ट बॉल, ये बॉल पर 6 आते हैं तो स्कोर हो जाएगा 45। 39 राइट नाउ फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स। स्ट्रेट ड्राइव, पिस्तौल से निकलते हुई गोली की तरह, दंदन धाए 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 4। Final score 43, 44 to win. What an innings by Darshan Bandekar. 16 गेंदों में 29 रन नॉट आउट। हम वहां खड़े होते हैं जहां रनों के मसले बड़े होते हैं। वॉट एन इनिंग्स बाय दर्शन बांदेकर। आइए अब अगले मैच के टॉस के लिए चलेंगे। हार्दिक 11 वर्सेस एनपी स्पोर्ट्स।
हॅलो. शहापूर प्रीमियर लीग 2025मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, शहापूर नगरीमध्ये सध्या आपण आहोत आणि आजचा दुसरा सामनाचा नाणेफेकीचा कौलात आपण करणार आहोत. NP स्पोर्ट शहापूर आणि हार्दिक 11 शहापूर. मी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय विजय भगत साहेब, उपनगराध्यक्ष, शिवसेना शहर प्रमुख, ज्यांचा नावातच विजय आहे आणि ज्यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि ज्यांचं संघटन कौशल्य आज आपण शहराचे अध्यक्ष म्हणून बघत आहोत. भगत साहेबांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. कॉलिंग कोणाची असेल? काटा आणि छापा. हार्दिक. काटा आणि काटा आहे, छापा आहे. तर NP स्पोर्ट सर्वप्रथम नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतला आहे? फिल्डिंग घेऊ आम्ही. आणि आता विद्युत झोतातील सामने आहेत, तर तुम्ही इथले स्थानिक आहात, तुम्हाला काय वाटते 7 षटकांमध्ये काय धावसंख्या इथे उभारली जाऊ शकते? 7 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. 70 ते 80चा टार्गेट आहे आमच्या मनात. बघूया, समोरची टीम ही चांगलीच आहे, त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध चांगला खेळून जिंकू. प्रथमच आपल्या शहापूरमध्ये आयकॉन बेस टुर्नामेंट आपण करत आहोत. तुम्हाला वाटतंय जे आयकॉन आपल्याकडे येतात त्यांचा बरोबर खेळून किंवा त्यांच्या विरोधात खेळून आपल्याला शिकण्याची एक संधी विजय भगत साहेबांनी दिली आहे? नक्कीच. जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत विजयभाई यांचे, कारण की त्यांनी भरपूर मेहनत घेतली होती यासाठी आणि गेले 15-20 दिवस झाले ते ग्राउंडवर सतत असतात. आमचे ओनरही त्यांच्या जोडीला असतात आणि आयकॉन घेऊन खेळायचा पहिलाच आमचा ट्राय आहे. याआधी आम्ही कधी खेळलो नव्हतो आयकॉन घेऊन आणि जस्ट मीटिंग झाली, त्यामध्ये विश्वजित आणि महेश या दोघांनी भरपूर आम्हाला काय काय सांगितलं. त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आम्हाला आहे. अजून 2-3 मॅच आहेत, त्याच्यात आम्हाला अजून ते काय काय सांगून अजून शिकवते. धन्यवाद. गेली काही दिवस पावसाचं सावट असताना कालपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं स्पर्धा होणार नाही होणार, परंतु जी मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली आणि आता आपलं असं वाटतं की काल इथे पाऊस होत नव्हताच. कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि आयकॉन स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही संघाचं नेतृत्व करत आहात, कसं वाटतं या स्पर्धेला येऊन? खरंच कालपर्यंत नाही बोलता येणार, दुपारपर्यंत बघितलं सर ग्राउंडवर खेळू पण शकलो नसतो. नक्कीच भाईंची आणि निलेश पाटोळे सरांची जी मेहनत आहे तीच आज त्याच्यामुळेच ही स्पर्धा पूर्ण पडते, नाहीतर इथं मॅच तर झाल्याच नसत्या. नक्कीच त्यांची खूपच मेहनत घेतात टेनिस क्रिकेटसाठी. आणि शहापूरसारख्या नगरपंचायतमध्ये आपल्याला परमनंट लाईट असलेलं मैदान लाभणं म्हणजे क्रिकेटरांसाठी तर खरोखर दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल. तर भाईंनी क्रिकेटसाठी जे केलं आणि जे करतायत, या डे अँड नाईट मॅचेसमध्ये खेळण्याची संधी शहापूरकरांना भेटते, त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच या ग्राउंडवर जेवढ्या पण नाईट टुर्नामेंट होतात त्या भाईंमुळेच होतात. त्यांनी जी लाईटची सुविधा करून दिली की जो खर्च लाईटचा येतो तो शून्य झाला आहे आणि फक्त या फ्लडमुळे इथे टुर्नामेंट भरवता येतात. मानावं तेवढं आभार त्यांचं कमीच आहे. खूप खूप धन्यवाद. तर नाणेफेक जिंकून NP स्पोर्ट्स यांनी गोलंदाजी घेतली आहे. मी पूर्ण जगाला सांगणार, तुम्ही शिमला जा, तुम्ही मसुरीला जा, तुम्ही श्रीनगरला जा, पण जर मला विचारणार तर मी म्हणणार चलो शहापूर. तर जाऊया परत एकदा अजय घरत यांच्याकडे, एक उत्कृष्ट समालोचक ज्यांनी गेले 10 ते 12 वर्षामध्ये रसिकांची मनं जिंकलेली आहेत. अजय घरत, ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. निश्चित शहापूरकरांनी पहिल्या सामन्यातल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आवाज ऐकला. वन ऑफ द लेजेंडरी कॉमेंटेटर, टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते असे हरीशजी पंड्या सर. आणि आता यानंतर या सामन्याच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण समालोचन कक्षामधनं आवाज ऐकणार आहात. टीव्हीवरनं मॅचेसमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, आकाशवाणीवरनं
यांचं समालोचन आपण सातत्यानं ऐकता. टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज नाव. मॅच जरा थांबवायची, मॅच आपण थांबवायचे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या शहापूर नगरीमध्ये आपण स्वागत करू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय अजयजी घरत सर यांचे. पुत्रण सर कुठे असाल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. पुत्रण सर, अजितजी पुत्रण सर. Thank you so much, Amar Raut sir and Harish Pandya sir. शाहपुर प्रीमियर लीग 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत। वैसे तो ये 11वां संस्करण है शाहपुर प्रीमियर लीग का, लेकिन ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स के तौर पर पहला संस्करण और प्लेड ऑन हो गए बल्लेबाज। अवे फ्रॉम द बॉडी ड्राइव लगाने की कोशिश, लेकिन गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई और दूसरी गेंद पर सफलता प्राप्त करते हुए दर्शन बांदेकर। अनमोल आउट होकर पेविलियन में लौटते हुए। टारगेट हम देखें इस पहले मैच में तो ज़्यादा टारगेट नहीं है, 44 रन मात्र बनाने हैं 7 ओवर में। और आधुनिक क्रिकेट को देखते हुए ये कोई बहुत बड़ी चुनौती नहीं है, लेकिन सामने जब आप बॉलिंग अटैक देखते हो तो निश्चित रूप से आपको लगेगा कि ये मैच यहाँ से बन सकता है। और जिस तरह की शुरुआत चाहिए थी उस तरह की शुरुआत गेंदबाजी में करते हुए दर्शन बांदेकर। बल्लेबाजी में भी हमने देखा दर्शन बांदेकर को 16 गेंदों में 29 रनों की शानदार पारी उन्होंने खेली और उन्हीं की पारी की बदौलत एक सम्मानजनक टोटल तक टीम जरूर पहुंची है। अनमोल आउट हुए, नए बैट्समैन भावेश विशे। ओ बल्ले का किनारा, एक और विकेट। दर्शन बांदेकर रन गेटर, दर्शन बांदेकर विकेट टेकर। कमाल के ऑलराउंडर है और ऑलराउंड प्रदर्शन उनका यहाँ पर जारी है शाहपुर प्रीमियर लीग 2025 में। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत। शाहपुर तालुका टेनिस क्रिकेट एसोसिएशन इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता माननीय श्री विजय भाई भगत, जो कि शिवसेना शहर प्रमुख है। नए बल्लेबाज को तुरंत मैदान में पहुंचना है, नहीं तो फिर ये भी हो सकता है कि टाइम आउट रूल के अनुसार अगले बल्लेबाज को आउट भी दिया जा सकता है। और समय की जो पाबंदी है वो केवल बॉलिंग करने वाली टीम के लिए नहीं है, बल्कि बल्लेबाजी करने वाली टीम के लिए भी है। बल्लेबाज भी यदि ज़्यादा समय बर्बाद करते हैं तो शायद हो सकता है कि बैटिंग करने वाली टीम को भी पेनलाइज किया जा सकता है, या फिर टाइम आउट के रूल के अनुसार बल्लेबाजों को आउट भी घोषित किया जा सकता है। 7-7 ओवर के मैचेस, हर टीम में 2 ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स। ये पहला मुकाबला धनवी स्पोर्ट्स और वेताल स्वामी के बीच में। धनवी स्पोर्ट्स ने पहले बैटिंग करते हुए 43 बनाए हैं और वेताल स्वामी स्पोर्ट्स टीम शुरुआत में स्ट्रगल कर रही है। हैट्रिक पर आ गए हैं दर्शन बांदेकर। पहले अंदर की तरफ आती हुई गेंद पर प्लेड ऑन किया अनमोल को, उसके बाद भावेश विशे उछाल लेती हुई गेंद पर कॉट बिहाइंड आउट हुए हैं। और अब नए बल्लेबाज अक्षय राखाड़े ने एक बहुत ही उम्दा कैच लपका था आउटफील्ड में इस मैच में पहले हाफ में, लेकिन अब बल्ले से जौहर दिखाने की जरूरत है। इनसाइड आउट ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, दर्शनीय स्ट्रोक। 2 खिलाड़ी गेंद के पीछे लेकिन नहीं पहुंच पाएंगे। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। हैट्रिक गेंद जरूर थी, दबाव बल्लेबाज पर था, लेकिन हाफ वॉली मिली और उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज अक्षय राखाड़े चौके से खाता खोलते हुए। इस बार पंजों की बल उछल कर खेला है। ओहो,
हवा में रही थी गेंद, कवर्स में बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं इस गेंद पर। स्कोर रुका हुआ है 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। 44 रनों का पीछा करती हुई टीम वेताल स्वामी इस उद्घाटनीय मुकाबले में। विजय भाई भगत, निलेश पाटोले, कैलास पांडे, नीरज पोंबे, हेमंत निचिते, नामदेव पडवल, राजाराम वळवी, संदीप दिवाने, विनोद भोईर, चेतन मडके, नरेश भेरे और अंपायर अभिजीत सावंत, इन सबके मेहनत से ये टूर्नामेंट आप तक लाया गया है। क्या शानदार गेंद थी इस बार, तेज तर्रार गेंद, पैर चले नहीं थे और बाल बाल बच गए यहाँ पर बैट्समैन। इसके साथ ही ओवर की समाप्ति, सफल ओवर समाप्त हुआ। धनवी 11 की कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच की तरफ आना है। कैलाश बांडे, पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहला ही मुकाबला लो स्कोरिंग, वैसे देखा जाए तो उम्मीद ये की जा रही थी कि चौकों छक्कों की मूसलाधार बारिश होगी। हालांकि यहाँ पर बारिश के आसार निर्माण हो गए हैं, आसमान में बादल छाए हुए हैं। पहले हमने देख चुके हैं कि यहाँ पर बारिश हुई है और ये मैदान कहीं ना कहीं ऐसे लग रहा था 2 दिन पहले, यहाँ तक कि दोपहर तक कहा जा रहा है कि खेलने के लायक नहीं था, लेकिन उसको बनाया गया है। पाऊस येणार नाही, खरं तर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय सुंदर सुसज्ज असं हे मैदान आहे, खाडे विद्यालय ग्राउंड शहापूर। नवीन षटकाला सुरुवात, गोलंदाजीसाठी श्रावण डोंगरेचा पहिला बॉल टॉप एज, परंतु बॉल जातोय डिक्लेअर झोनमध्ये। पाठीमागे तो एक ॲडव्हान्टेज असतो फलंदाजासाठी, बऱ्याचदा गोलंदाजांसाठी देखील ती लाभदायक गोष्ट असते, कारण जेव्हा प्रॉपर टायमिंग असतं तेव्हा तिकडे मोठा फटका किती खेळला तरी षटकार मिळणार नाही आहे, फक्त एकच धाव मिळणार आहे। आणि मिसटाईम फटका देखील तिकडे गेला तरी देखील विकेट मिळण्याची शक्यता फार कमी असते। तर दोघांसाठी समान आहे, जरूर काही मर्यादा आहेत या मैदानाच्या। पाठीमागे डिक्लेअर झोन आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रथमेश म्हात्रे, फुंडे उरण, रायगडचा हा एक सुपरस्टार आपल्या समोर आहे, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर। फार मोठी जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यांवर असणार आहे। ज्या पद्धतीनं दर्शन बांदेकरची कामगिरी आपण बघितलेली आहे या सामन्यामध्ये, सुरुवातीला बॅटिंग आणि त्यानंतर गोलंदाजी, प्रभावी कामगिरी त्याची राहिलेली आहे, तशीच कामगिरी येथे अपेक्षित असणार आहे वेताळ स्वामी टीमला। प्रथमेश म्हात्रेकडून चेंडूच्या मेरिटवर फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू आहे। अनेक मैदानं त्याने गाजवलेले आहेत, अगदी या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण बघतोय बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत आणि ठाणे जिल्ह्याच्या बाहेर जात असताना देखील संपूर्ण देशभरामध्ये खरं तर या खेळाडूचं वर्चस्व राहिलेलं आहे। आणि प्रत्येक संघामध्ये मला असं वाटतं की 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर नाहीत तर 3 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहेत, कारण शहापूर तालुक्यामधील देखील अतिशय मातब्बर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आणि त्यामध्ये आपण उल्लेख करू शकतो श्रावणचा। श्रावण देखील एक ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रमाणे खेळू शकतो, एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे। JD आहे, तर 3 किंवा त्यापेक्षाही अधिकचे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर एका संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारची ही स्पर्धा आहे। एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। फलंदाजांना इथे ठाऊक आहे की एक छोटीशी पार्टनरशिप बनवायची आहे। पार्टनरशिप जर झाली तर मात्र हे टार्गेट काही जास्त खडतर जाणार नाही आहे, परंतु सुरुवातीलाच 2 धक्के बसलेले आहेत, त्यामुळेच मार्ग थोडासा खडतर जरूर दिसतोय। नेक्स्ट बॉल, पावलांचा वापर, शॉर्ट बॉल पुल केला आहे आणि बॉल चाललाय गॅपमधून, परंतु डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉलवर पोहोचेल, परंतु भरपूर मुभा आहे फलंदाजांकडे। 2 धावा मिळत आहेत। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगला कंट्रोल पुल शॉट होता। गोलंदाजाने देखील आपलं कौशल्य इथे पणाला लावलं होतं, बघितलं होतं फलंदाजाला की पुढे सरसावतोय, त्यामुळे चेंडूची लांबी जाणून बुजून कमी केली होती, परंतु एक चांगला फटका अक्षय राखाडेच्या बॅटमधून। पॉझिटिव्ह दिसतोय अक्षय, सुरुवातीपासूनच चौकाराने त्याने खातं उघडलं होतं आणि आता संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे।
यावेळेला इम्प्रोवाइज फटका होता, परंतु वरची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वेताळ स्वामी संघाची जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 7 ओव्हर्समध्ये 44 धावांचं टार्गेट. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन सुरुवातीपासून आहे. 42 चेंडूंमध्ये फक्त 44 बनवायचे आहेत. पण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या म्हणतात ना की विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. कितीही मोठी धावसंख्या बनवली तरी देखील तुमचा विजय झालेला आहे असं म्हणता येणार नाही आहे. आणि किती कमी धावसंख्या असली तरी देखील तुम्ही पराभूत झालेले आहात असं देखील म्हणता येणार नाही आहे. जोपर्यंत खेळ सुरू आहे तोपर्यंत संधी तुमच्याकडे असते आणि संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी टिचून मारा करणं हे फार गरजेचं राहणार आहे. दर्शनने ती सुरुवात केली. श्रावणच्या या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण बघतोय की 3 चेंडू टाकून झालेत. 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर पाहायला मिळतंय. अक्षय राखाडे आणि प्रथमेश म्हात्रे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न येते. असं वाटतंय की झेल कदाचित ड्रॉप झालाय. ज्या पद्धतीचं रिॲक्शन आपण बघतोय बॉलरचं आणि विकेट कीपर सुमित ढेकळे आणखी एक ऑल इंडिया आयकॉन प्लेयर मातब्बर खेळाडू आहे. सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला कर्णधार देखील तो आहे आणि इथे मात्र त्याच्याकडूनच चूक घडलेली आहे. त्याच्या ग्लोवमधून बॉल निसटलाय. प्रथमेश म्हात्रेला जीवदान देणं हे फार धोकादायक ठरू शकतंय धनवी स्पोर्ट्ससाठी. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा स्लोवर बॉल पुल केलाय. जबरदस्त फटका. फिल्डर पासून दूर टोलावलेला बॉल, परंतु काय फिल्डिंग पाहायला मिळते. अफलातून क्षेत्ररक्षण. जबरदस्त दर्जेदार क्रिकेट शहापूर प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. जेडी होता त्या ठिकाणी आणि यासाठी तर तो प्रसिद्ध आहे. मला आजही आठवतंय त्याने 2019च्या सांगेम प्रीमियर लीग मध्ये टिपलेला तो झेल अविस्मरणीय असा झेल होता. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. फार चपळ खेळाडू आहे जेडी. शहापूरची शान. 2 धावांचं संरक्षण त्याने केलंय. जेवढा चांगला तो गोलंदाज आहे तेवढाच दर्जेदार असा क्षेत्ररक्षक आहे. रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील त्याने कमाल केली होती. ज्या पद्धतीनं झेल त्याने तिकडे देखील स्वीकारला होता. मात्र एक चांगला स्ट्रोक प्रथमेशच्या बॅटमधून. धावसंख्या 11. याही वेळेला शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. इकडे जास्त धावा मिळणार नाहीत. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल करत असताना 1 धाव मिळेल आणि याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले. अजून एक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 12 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जी पार्टनरशिप हवी आहे ती पार्टनरशिप येथे खरं तर होताना दिसते या 2 फलंदाजांदरम्यान. कारण पहिल्याच 3 बॉल्समध्ये 2 गडी बाद झाले होते. सुरुवातीला अनमोल बाद झाला, प्लेड ऑन झाला. त्यानंतर भावेश आला होता, त्याला खातं उघडता आलं नाही. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात तो बाद झाला, तो माघारी परतला. येथे एक संधी आणखी निर्माण झाली होती मागच्या षटकामध्ये, परंतु त्या संधीचं सोनं झालेलं नाही आणि ते आता कुठेतरी मागात पडताना दिसतंय. कारण प्रथमेश एक असा खेळाडू आहे जो मॅच सिच्युएशन पाहून फलंदाजी करत असतो. किती धावा बनवायच्या आहेत, किती चेंडू कमी आहेत, जास्त आहेत, हे सर्व कॅल्क्युलेशन त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं आणि खेळाचा एक चांगला स्टुडंट आहे. 12 धावा फलकावर आहेत. 30 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 बॉल्समध्ये 32 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 32 धावा. तसं पाहायला गेलं तर आधुनिक क्रिकेटमध्ये अगदी ABCD प्रमाणे सोपं असलेलं हे समीकरण दिसतंय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही आणि त्यामुळेच तर हा खेळ आपल्या सर्वांना वेड लावून सोडतो. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात येत आहे. ओमकार परटोळे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना थोडंसं वॉर्मअप त्याने केलंय. खांदे उघडलेत जेणेकरून पहिला बॉल विशेषतः लूजनर पडणार नाहीये. पण बघायचंय सुरुवात कशी होते. ओमकारची षटकं देखील फार महत्त्वाची ठरणार आहेत. नॉन पॉवर प्ले फेजला आता सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या नियमानुसार जे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहेत ते फक्त 3च षटकं टाकू शकतात आणि त्यामध्ये देखील आपण बघतो की पॉवर प्लेमध्ये 2 षटकं आयकॉन प्लेयरला टाकता येणार नाहीत. राऊंड द विकेटनं खोलवा टप्प्याचा बॉल अगदी चेंडूच्या मेरिटवर चेंडूला ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर दुरून आलाय. ओहो, हेजिटेशन होतं आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. फलंदाज धावबाद. प्रथमेश म्हात्रे इज गॉन.
काहीशी हाराकिरी पाहायला मिळाली, ताळमेळचा थोडासा अभाव दिसला आणि त्याचाच येथे भुर्दंड भोगावा लागलाय. प्रथमेश अतिशय निराश पावलांनी, मंद पावलांनी माघारी परततोय. तिसरा धक्का टीम वेताळ स्वामीला. धावसंख्या 13 असताना 13ला 3-13 तर वाजवायचे आहेतच. जसे आपली भारतीय आर्मी पाकिस्तानची आता सध्या 3-13 वाजवते, तसे इथे बघायचे कोण कोणाचे 3-13 वाजवणार. परंतु सध्या धावसंख्या आहे 3-13. आणखी 31 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 29. पुरेसा वेळ फलंदाजांकडे आहे, परंतु इथे कुठेतरी घिसटघाई झाली आणि त्यामुळेच आपण बघतोय की प्रथमेशला मैदान सोडावं लागलंय. ऑल इंडिया आयकॉन प्लेअर बाद झालाय. नवीन बॅट्समन जितेश मैदानामध्ये. जितेश खारीक. मैदानाची जी परिस्थिती सध्या आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते, परंतु दुपारपर्यंत फार खराब कंडिशनमध्ये मैदान होतं, कारण पाऊस पडला होता. परंतु ते पाणी साचलेलं होतं, ते बाहेर काढण्याचं काम उमेश, पप्पू, संदीप, सचिन आणि सतीश या सर्वांनी मिळून केलेलं आहे. ग्राउंड्समॅन म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. जितेश खारीक आल्या आल्या उडवलाय बॉल स्क्वेअर लेगला. फिल्डर पाहतच राहील. बॉल डोक्यावरून फ्लाय होत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. जितेश खारीक गंगा रोडचा हा पॉवर हिटर मैदानामध्ये आलाय आणि आल्या आल्या त्याने पॉवर रेटिंगला सुरुवात केली आहे. स्लॉक स्वीपचा अतिशय जबरदस्त वापर, टायमिंग फार चांगलं पाहायला मिळालं आणि जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते देखील त्या फटक्यामध्ये होतं. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू देखील सज्ज करण्यात आलेला आहे, परंतु त्याची पर्वा न करता एक मोठा फटका आणि 6 धावा. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस ओळखत असताना सन्मान दिलाय, कारण मागच्या बॉलवर मोठा फटका आलेला आहे. त्यामुळे जितेशला माहिती आहे की जास्त घाई करण्याची गरज नाही आहे. धावसंख्या आपण बघतो 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावांचा पाठलाग करत असताना वेताळ स्वामी हा संघ धन्वी स्पोर्ट्स विरुद्ध. एकूण 5 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. धन्वी स्पोर्ट्स आणि वेताळ स्वामी यांच्या दरम्यानची ही पहिली मॅच. यानंतर हार्दिक 11 आणि NP स्पोर्ट्स यांच्या दरम्यान सामना असेल. स्मरण स्पोर्ट्स आणखी एक संघ आपण पाहणार आहोत आणि 10 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स. स्लोवर डिलिव्हरी मात्र यावेळेला बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा बॉल सीमा पार. येतोय दुसरा षटकार जितेशच्या बॅटमधून. एक वेळ असं वाटलं की टायमिंग थोडंसं चुकलंय, कारण बॉल थांबून आला होता, लेग कटर होता, परंतु बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेत असताना त्याला पाठवले पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडेच. दुसरा षटकार जितेशच्या बॅटमधून आणि आता मात्र जितेशने जे 2 षटकार ठोकलेत त्यामुळे वर्चस्व या मॅचवर वेताळ स्वामी संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ओमकारचा पुढचा बॉल. यावेळेला क्विकर डिलिव्हरी होती, पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चुकीची तिथे फलंदाजाकडून पाहायला मिळाली, कारण बॅट बरोबर बॉलच्या लाईनमध्ये नव्हती. गोलंदाजाची लाईन फार छान होती. थोडासा खाली राहणारा बॉल बीट करून गेलाय बॅटरला. निर्धाव चेंडूंची जास्तीत जास्त आवश्यकता आहे, पण 2 मोठे फटके आलेत त्यामुळेच या षटकाचं विश्लेषण खराब झालंय. सुरुवात चांगली होती, जबरदस्त टायमिंग, परंतु स्ट्रेट टू द फील्डर डायरेक्ट हिटची गरज आहे. धावचीची संधी. बेल उडवली आहे सुमितनं, परंतु फलंदाज फारच वेगानं तिथे धावताना दिसलेत आणि सुखरूप आहेत असं पंचांचं तिथे मत आलंय. 1 धाव मिळाले. धावसंख्या 26. फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. अजूनही 4 षटकांचा खेळ व्हायचा आहे. 24 बॉल्स आणि 18 धावा असं समीकरण या पहिल्या मॅचमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्वी स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकला होता. या सामन्याचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय वेताळ स्वामी संघाने टॉस जिंकला होता, माफ करा, आणि जो निर्णय घेण्यात आला होता तो अगदी योग्य होता. गोलंदाजांनी आपली कामगिरी फार सुरेखपणे पार पाडली. भूषण गोळेनं सुरुवात केली होती, त्यानंतर भावेश विशेचं डबल विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं पॉवर प्लेच्या दरम्यान. त्यानंतर आला हॅपी. प्रथमेशनं देखील 1 षटक टाकलं, त्यामध्ये देखील तो यशस्वी ठरला. 3 धावा देत असताना 2 गडी त्याने देखील बाद केले होते. दादूचं जे शेवटचं षटक होतं ते थोडंसं
महागडं राहिलं असं म्हणता येईल, कारण 20 धावा तब्बल त्याने खर्च केल्या होत्या आणि तेथून असं वाटत होतं की मोमेंटम आता शिफ्ट होतंय की काय. गोलंदाजीमध्ये दर्शनाला, फलंदाजीमध्ये देखील दर्शनला आपण बघितलं त्यानेच धावसंख्या कुठेतरी एक सन्मानजनक स्थितीमध्ये नेली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील लाजवाब सुरुवात केली. तेव्हा असं वाटत होतं की सामना कदाचित रंगतदार अवस्थेत पोहोचेल, पण आता थोडासा एकतर्फी वाटायला लागला आहे हा सामना. वेताळ स्वामी संघाचं पारडं भरपूर जड दिसतंय. 24 बॉल्समध्ये फक्त 18 धावांची आवश्यकता आहे आणि या 24 बॉल्समध्ये 6 बॉल्स म्हणजेच 1 ओव्हर बॅटिंग पॉवर प्लेची देखील असणार आहे. त्याची आवश्यकता भासेल की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे. चला, जास्तीचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही आहे. पहिली 5 षटकं 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. आत्तापर्यंत जवळपास 21 मिनिटांचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहे पहिल्या 3 षटकांसाठी. दर्शन बांदेकर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओव्हर पिच बॉल, अतिशय सुंदर क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, परंतु समोर फिल्डर आहे डीपमध्ये. एकच धाव येथे मिळेल. बघा, मैदान जे आहे ते पूर्णपणे गोलाकार नाही आहे, त्याच्यामुळेच आपण बघतोय की गॅप्स ज्या पाहिजे असतात कदाचित तेवढ्या पाहायला मिळणार नाहीत नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये. खरं तर समोरच्या बाजूनं विस्तीर्ण आहे मैदान. स्क्वेअर ऑफ द विकेट देखील आपण बघतोय, विशेषतः उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला फार लांबवरची सीमारेषा आहे, परंतु तीच सीमारेषा सलग 2 वेळा आपण क्लिअर होताना पाहिली मागच्या षटकामध्ये. ताकदीच्या जोरावर, चांगल्या टायमिंगच्या जोरावर फटके खेळले गेले होते जितेश खारीककडून. सॉफ्ट अँड पुश, येथे देखील सिंगल मिळेल. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता, परंतु फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावर. 28 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अक्षय राखाडे आणि जितेश ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. दोन्ही शहापूरचे प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहापूर प्रीमियर लीग 20-25चा आपण आनंद लुटतोय. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाला भेदता आलेलं नाहीये. फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दर्शन बांदेकरचं जे नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये ते फारच सुंदर राहिलेलं आहे. फलंदाजीमध्ये देखील त्याची प्रगल्भता आपल्याला पाहायला मिळाली. अंडर प्रेशर तो फलंदाजीसाठी आला होता. डाव त्याने सावरला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चांगले अटॅकिंग स्ट्रोक्स तो खेळला होता. ओ, टेक ऑफ केला या बॉलनं. एक्स्ट्रा बाउन्स, अगदी गुडलेनच्या देखील थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, परंतु अचानकपणे उसळलेला चेंडू आणि तेच कारण राहिले की बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तेथे बनवता आला नाही आहे फलंदाज जितेशला. जितेशची धावसंख्या 13. अक्षय राखाडे 6 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 28 आहे. 4थं षटक प्रगतीपथावर. टार्गेट 44 धावांचं वेताळ स्वामी संघासमोर. धनवी स्पोर्ट्सच्या विरुद्ध त्यांची ही मॅच. आणखी एक चांगला बॉल. ह्या वेळेला चेंडूच्या लांबीमध्ये बदल होता. पूर्ण लांबीचा बॉल टाकला आणि वेगात देखील बीट केलंय. ही खेळपट्टी जरी कॉन्क्रीटची असली तरी देखील गोलंदाजांसाठी भरपूर काही आहे. आपण पहिल्या डावामध्ये देखील बघितलं की चेंडू मूव्ह होत होते. चेंडू कट होत आहेत टप्पा पडल्यानंतर. थोडी रफ आहे खेळपट्टी, त्यामुळे त्याचा फायदा गोलंदाजांना जरूर मिळतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला काढलंय आणि हा बॉल आता डिक्लेअर झोनमध्ये जातोय की सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॉल मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय सुंदर चौकार. चांगली गोलंदाजी सुरू होती दर्शनची, परंतु शेवटचा बॉल थोडीशी विट प्रोव्हाइड केली आणि त्याच्या वेगाचा देखील चांगला वापर केलाय फलंदाज जितेशनं. जितेशच्या बॅटमधून निघालेला सुंदर चौकार. 6 धावा 4थ्या षटकामध्ये आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 32. 3 गडी बाद. समीकरण फार सोपं आहे. 18 बॉल्समध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता. यानंतर हार्दिक 11 आणि NP स्पोर्ट्स या 2 बलाढ्य संघांदरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करतायत पंच हेमंत शेट्टी. हेमंत शेट्टी आणि निलेश महाजन हे 2 ऑनफिल्ड अंपायर्स या पहिल्या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक 11 संघामध्ये आपण ऑल इंडिया आयकॉन प्लेअर पाहणार आहोत. प्रीतम बारी आणि केतन म्हात्रे बायकरमॅन. आणि दुसरीकडे NP स्पोर्ट्स विश्वजित ठाकूर आणि महेश नांदगुडे, जो सध्याच्या घडीला फार चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. भिवंडी ऑलिम्पिक्समध्ये देखील महेश नांदगुडेची कामगिरी लाजवाब राहिली आणि सर्वच ऑल इंडिया आयकॉन प्लेयर अप्रतिम आहेत. संपूर्ण देशभरामध्ये या खेळाडूंना आपण खेळताना पाहत असतो. त्यांचा जो अनुभव आहे खऱ्या अर्थानं शहापूरचे जे स्थानिक खेळाडू आहेत त्यांच्याशी ते शेअर करतील यातील मात्र शंका नाही आहे आणि त्याचा फायदा
शहापूरच्या या बऱ्याचशा युवा खेळाडूंना होणार आहे. शहापूरमध्ये देखील अतिशय नावाजलेले गाजलेले खेळाडू आहेत, आपल्याला माहिती आहेत, ज्यामध्ये आपण अर्जुन बांगरला पुढच्या मॅचमध्ये पाहणार आहोत. JDला ह्या मॅचमध्ये पाहतोय, परंतु JD सध्या श्रावण आलाय गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉलचा चांगला वापर येथे हुक करण्याचा प्रयत्न अपील होत आहे, परंतु पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. फलंदाजाच्या आवाक्या बाहेर असलेला बॉल आहे असं पंचांनी कळवलंय, परंतु आता पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात येत आहे. फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू, DRSचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक टीमकडे प्रत्येक इनिंग्समध्ये 2-2 रिव्ह्यूज असणार आहेत आणि त्याचा इथे वापर आता होतोय. श्रावण डोंगरेचं जे पहिलं षटक होतं आपण बघितलं, खूप चांगलं षटक होतं, फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या. इट्स अ वाईड, येस इट्स अ वाईड बॉल. डोक्याच्या भरपूर वरून निघून गेलेला बॉल आहे, म्हणजेच फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल होता. त्यामुळेच ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय होता तो अगदी योग्य होता. रिव्ह्यूचा वापर जरूर करण्यात आला, परंतु रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन द बोर्ड. फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. विजयाकडे वाटचाल करत असताना या पहिल्या मॅचमध्ये वेताळ स्वामी संघ. श्रावणचा पुढचा बॉल, स्लोवर डिलिव्हरी, ड्राईव्ह केलाय, मिस टाइम फटका, फिल्डर बॉल खाली, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. अक्षय राखाडेला मैदान सोडावं लागलं. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा त्याने फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूच्या वेगामध्ये जो बदल श्रावणने केला होता तो त्याला पारखता आला नाही आणि त्यामुळेच टायमिंग चुकताना दिसलं. वायडिश मिडऑफला झेल देऊन तो तंबूत परतलाय. विशेष असं काही योगदान देता आलं नाही आहे, परंतु खेळपट्टीवर थोडा वेळ थांबून राहिला, ते गरजेचं देखील होतं. 7 धावांचं योगदान दिलंय अक्षयनं. संघाची धावसंख्या 33, गडी बाद झाले 4. नवीन बॅटर ऑल इंडिया आयकॉन प्लेयर भूषण गोळे मैदानामध्ये. साताऱ्याचा खेळाडू आहे भूषण गोळे आणि गोलंदाजी करीत असताना त्याने खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर अक्षरशः आगीचे गोळेच बरसवले होते. ज्या पद्धतीने त्याने मारा केला, अतिशय भीषण भेदक मारा. 2 ओव्हर्समध्ये 7 धावा देत 3 गडी बाद केले आणि जेव्हा तो फलंदाजीला आलाय तेव्हा काम सोपं झालेलं आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. चेंडूला येऊ दिलाय, फक्त दिशा दाखवली आहे. बॅटचा फेस ओपन करत असताना पॉईंटला खेळलाय, सिंगल मिळेल. भूषणला माहिती आहे की जास्त घाई करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. चेंडूच्या मेरिटवर खेळला, एखाद दुसरा निर्धाव चेंडू जरी गेला तरी जास्त काही फरक पडणार नाही आहे, कारण चेंडूंची संख्या जास्त आहे, धावा कमी बनवायच्या आहेत. आणि तेच कारण आपण बघतो की पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचले. फक्त आता 10 धावांची आवश्यकता आहे वेताळ स्वामी संघाला. दुसरीकडे धन्वी स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर यस, अजूनही त्यांच्याकडून आपल्याला प्रयत्न पाहायला मिळत आहेत आणि ते गरजेचं आहे. प्रयत्न करीत राहावं लागणार आहे, कारण अखेर क्रिकेटचा खेळ आहे. एक चांगलं षटक जर आलं 1 ते 2 धावांचं, तर तेथून देखील मॅचमध्ये कलाटणी आपल्याला पाहायला मिळू शकते. लॉफ्ट करायचा होता येथे, ओहो एस्टेनकडे जाणारा बॉल अखेर तो बॅटने अडवला. सुरुवातीला असं वाटतं की बॅटची कट लागली होती. शरीराचा देखील थोडासा वेध चेंडूने घेतला होता. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी करतोय श्रावण डोंगरे. समीकरण आपण बघतोय 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त 10 धावा बनवायच्या आहेत. भरपूर अंतर आहेत धावा आणि चेंडूंमध्ये. 5 चेंडू तब्बल एक्स्ट्रा आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमकडे. स्लोवर बॉल पिक केलाय, लवकर उचलून फेकून दिलाय. डीप मिड विकेटला क्लिअर करेल हा बॉल. येस इट इज, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क फॉर अ 6. जबरदस्त फलंदाजी, जितेश खारिकची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. 3रा षटकार त्याने ठोकलाय. काय बॅटिंग केली आहे. या खेळपट्टीवर बॅटिंग करणं फार डिफिकल्ट गेलं या संपूर्ण मॅचमध्ये, परंतु जितेश असं वाटतं की एखाद्या वेगळ्याच खेळपट्टीवर बॅटिंग करतोय. आणखी एक जबरदस्त फटका खेचून मारलाय आणि ठेचून देखील मारलाय. षटकार, मॅच फिनिश. सामना जिंकलाय या ठिकाणी वेताळ स्वामी संघानं.
हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वेताळ स्वामी अँड हार्ड लक धन्वी स्पोर्ट्स. जबरदस्त फलंदाजी जितेश खारिकने इम्प्रेस केलं. नाबाद 28 धावा त्याने कुठून काढल्यात आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा ह्या षटकार आणि चौकारांनी पाहायला मिळाल्या. 4 षटकार आणि 1 चौकार.